नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम याविषयी माहिती पाहिली. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये तीन महत्वाच्या ग्रंथी सेमिनल व्हेसिकल, प्रोस्टेट ग्लँड आणि कॉपर्स ग्लँड, यापैकी कॉपर्स ग्लँडची काही माहिती बाकी होती. या समायनल व्हेसिकल सिक्रेट द सेमेन which is about constituents 60%. You know very well. जवळपास 60% सिक्रिशन सेमेनचं हे या सेमायनल व्हेसिकल या ग्रंथीला सिक्रेट केलेलं आहे. यामध्ये फ्रुक्टोज किंवा इतर काही घटक आहेत, जे घटक काल आपण एक्सप्लेन केलेले आहेत. त्याचबरोबर या प्रोस्टेट ग्लँडचं सिक्रिशन जे 30%, अबाउट 30% सेमेन सिक्रिशन इज सिक्रेटेड बाय द प्रोस्टेट ग्लँड. बट रिमेनिंग इज द कॉपर्स ग्लँड. ही कॉपर्स ग्लँड मात्र बाकी आहे. कॉपर्स ग्लँडचं काही डिस्क्रिप्शन बाकी होतं, म्हणजे यामध्ये रिमेनिंग 10% विथ द टेस्टिस. ओनली द सिक्रिशन ऑफ कॉपर्स ग्लँड इज नॉट अ कम्प्लीट 10%. हे या कॉपर्स ग्लँडचं सिक्रिशन 10% आहे असं नाही, तर यामध्ये टेस्टिसचं टेस्टोस्टेरॉन हार्मोन, त्याचबरोबर स्पर्म सिक्रिशन कलेक्टिव्हली आर द 10%. हे सर्व जे एकत्रित सिक्रिशन असेल हे सर्व सिक्रिशन 10% असतं. आणि हे पूर्ण प्रमाण सेमेन सिक्रिशनचं जे पूर्ण प्रमाण आहे हे जवळपास 2.5 to 4 ml 2.5 to 4 ml ऍट अ वन पॉप्युलेशन इन ह्युमन बीइंग. पर्टिक्युलरली मानवी प्रजातीमध्ये जवळपास 2.5 ते 4 ml सेमेन सिक्रिशन ऍट अ वन पॉप्युलेशन. इन विच डिस्ट्रीब्युशन ऑफ दिस ॲज लाईक दिस टाइप. या सिक्रिशनचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते डिस्ट्रीब्युशन या प्रमाणात आहे. सेमायनल व्हेसिकल, प्रोस्टेट ग्लँड आणि कॉपर्स ग्लँड. यापैकी कॉपर्स ग्लँडच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपलं एक विशेषतः व्हाय दीज कॉपर्स ग्लँड सिक्रेट ओनली 10%. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे अत्यंत महत्वाचं आहे की ज्यामध्ये 10%, मात्र 10% सिक्रिशन हे या वरच्या 90% सिक्रिशन पैकी अत्यंत महत्वाचं आहे. इट इज द लुब्रिकेटिंग सबस्टन्स. हा सुरुवातीचा लुब्रिकेटिंग सबस्टन्स असतो एक विशेषतः. अँड इट इज द प्रूफ फॉर द कॉप्युलेशन मीन्स आफ्टर कॉप्युलेशन. कॉप्युलेशन झाल्याच्या नंतरचा हा एक प्रूफ आहे विच इज युजफुल इन द व्हिक्टिम्स ऑफ रेप केस. रेप केस मध्ये जे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये जे रेप केस मध्ये आयडेंटिफिकेशनचे ज्या केसेस घडतात त्या आयडेंटिफिकेशन या ग्रंथीचं असतं. हे प्रत्येक व्यक्तीमध्ये व्यक्ती सापेक्ष असतं. प्रत्येक व्यक्तीमध्ये याचा केमिकल फॉर्म्युला जर बघितला तर हा आपल्याला वेगवेगळा पाहायला मिळतो. म्हणून याचं आयडेंटिफिकेशन हे व्यक्ती सापेक्ष असतं, प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळं पाहायला मिळतं. म्हणून ज्या रेप केसमध्ये किंवा अशा गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये या ज्या केसेस घडतात आयडेंटिफिकेशनसाठी हे सिक्रिशन इन द व्हॅजिनल फ्लक्स दोज आर अफेक्टेड बाय दिस. या केसेसमुळे ज्या फिमेलचं अपेक्षा म्हणजे जी फिमेल अफेक्ट झाली आहे त्या फिमेलचा व्हॅजिनल फ्लक्स मध्ये हा या ग्रंथीचा स्त्राव, प्रोस्टेट ग्लँडचा स्त्राव हा आपल्याला जवळपास 6 महिने ते 1 वर्षापर्यंत याची टेस्ट घेता येते आणि तो त्या व्यक्ती सापेक्ष असतो. म्हणून हा प्रूफ फॉर द व्हिक्टिम, या व्हिक्टिमसाठी हा एक पुरावा म्हणून या ग्रंथीचं सिक्रिशन आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर या ग्रंथीला दुसरं एक नाव आहे प्रोस्टेट ग्लँड. कॉपर्स ग्लँड इज ऑल्सो कॉल्ड ॲज द बल्बोयुरेथ्रल ग्लँड. व्हाय या ग्रंथीला बल्बोयुरेथ्रल ग्लँड असं सुद्धा का म्हणतात त्याचं दुसरं एक कारण आहे. दिस ग्लँड प्रेझेंट ऑन द युरेथ्रा. ही ग्रंथी कुठं असते कालच्या डायग्राम मध्ये आपण अभ्यासले. कालच्या डायग्राम मध्ये मी तुम्हाला हे सेमिनल व्हेसिकल 2 लोब मध्ये असते, दोन्ही बाजूला 3 सांगितलं. ही प्रोस्टेट ग्लँड 20 to 30 लोब्स 20 ते 30 लोब प्रेझेंट असतात, तेही मी तुम्हाला समजून सांगितलं. ही ग्रंथी ज्या ठिकाणी प्रेझेंट असते, ही कॉपर्स ग्लँड ज्या ठिकाणी प्रेझेंट असते ती असते युरेथ्रावरती. या युरेथ्रावरती बल्ब प्रमाणे दोन्ही बाजूने जसे की त्या युरेथ्राला बल्ब लटकलेले आहेत या पद्धतीची ही ग्लँड आपल्याला पाहायला मिळते. म्हणून त्याला बल्बो युरेथ्रल ग्लँड असं नाव देण्यात आलं. बल्बो बिकॉज ऑफ विच इज लुक लाईक ॲज अ बल्ब अँड युरेथ्रल बिकॉज ऑफ विच इज प्रेझेंट ऑन द युरेथ्रा. हेन्स these glands are also called as the bulbourethral gland, which is very important in the reproductive portion. This the secretion which is lubricant at the time of copulation, and also its percentage is about near about the 10% with the testosterone hormone. जो की टेस्टिस कडून सिक्रेट केला जातो त्या टेस्टोस्टेरॉन हार्मोन सहित
या टेस्टेस्टेरॉन सोबत स्पर्म असतात आणि त्याचसोबत या ग्रंथीचा कॉपर्स ग्लँडचा स्त्राव हे सर्व मिळून 10% होतं. बाकी 30% प्रोस्टेट ग्लँड सिक्रेशन we have already studied in before one lecture, and also this 60% seminal vesicle means seminal fluid are present in the semen. Collective these three means secretion of seminal vesicle, secretion of prostate gland, and secretion of Copper's gland with testis secretion collectively 2.5 to 4 ml in the one population of human. Listen, another, these semen means all these hormones secreted by this gland, हे या ग्रंथीचे हार्मोन्स आहेत, हे जे सिक्रेट केले जातात या सिक्रेशनलाच आपण सेमेन असं म्हणतो. These semen is nothing but the viscous alkaline and milky fluid as like a white color, ज्याचा की पांढरा रंग आपल्याला पाहायला मिळतो, म्हणून याला मिल्की फ्लुइड असं नाव दिलेलं आहे. मात्र जो व्हिस्कस आणि अल्कलाइन अशा प्रकारचा जो फ्लुइड असतो, इन विच वन कॉप्युलेशन, विदिन द वन कॉप्युलेशन, एका कॉप्युलेशन मध्ये 2.5 ml ते 4 ml पर्यंत सिक्रेशन आपल्याला एका पॉप्युलेशनच्या वेळेला पाहायला मिळतं. आणि ज्या पॉप्युलेशन मध्ये 400 मिलियन स्पर्म्स आर प्रेझेंट. हाऊ मेनी? 400 मिलियन स्पर्म्स आर प्रेझेंट इन वन पॉप्युलेशन. एका पॉप्युलेशन मध्ये जवळपास 400 मिलियन स्पर्म प्रेझेंट असतात. दे रिलीज 400 मिलियन स्पर्म, बट at the time of fertilization only one sperm react with the ovum. This is the nature. हा निसर्ग आहे. निसर्गामध्ये या सर्व घडामोडी घडतात. या घडामोडीपैकी अत्यंत महत्त्वाची म्हणजे हे एक अभ्यासासाठी इंटरेस्टिंग असणारी बाब, 400 मिलियन स्पर्म एका पॉप्युलेशन मध्ये रिलीज होतात. मात्र फर्टिलायझेशन साठी त्या 400 मिलियन पैकी फक्त एका स्पर्मचा वापर होतो किंवा एका स्पर्म त्या ठिकाणी उपयोगी पडतो. बिकॉज ऑफ दोज स्पर्म, त्या 400 मिलियन स्पर्म पैकी जो एकच स्पर्म डॉमिनंट असेल तो स्पर्म त्या ओव्हम सोबत रिॲक्ट होतो आणि फर्टिलायझेशन नावाची जी क्रिया आहे ती क्रिया परफॉर्म होते. 400 मिलियन स्पर्म्स आर प्रोड्यूस्ड इन द वन पॉप्युलेशन ऑफ सेमेन. या सेमेन मध्ये, एका पॉप्युलेशनच्या सेमेन मध्ये जवळपास 400 मिलियन स्पर्म हे प्रेझेंट असतात. आता इथपर्यंत आपण सिक्रेशन ऑफ ग्लँड्स अँड सेमेन, सेमेन सिक्रेशन आणि ग्रंथीचं सिक्रेशन इथपर्यंत आपण अभ्यास केला. कालच्या डायग्राम मध्ये किंवा कालच्या ज्या लेक्चर मध्ये, कालचा जो व्हिडिओ आपण बघितला त्या व्हिडिओ मध्ये हे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचं स्ट्रक्चर जे काय अभ्यासलं याची ही अनाटॉमी होती, पूर्ण अनाटॉमिकल स्ट्रक्चर होतं. आज राहिलेला भाग जो आहे त्यापैकी जो एक्सटर्नल जेनायटेलिया, ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये एक्सटर्नल जेनायटेलिया अगदी सिंपल आहे. यामध्ये फक्त दोन भाग असतात. एक्सटर्नल जेनायटेलिया मध्ये वन पार्ट इज द पेनिस and another part is the scrotum. Penis is the pendular and external pendular cylindrical part, which is the electrical means excited at the time of excitation, erected cylindrical part. ज्या वेळेला एक्साइटेशन असतं त्या एक्साइटेशनच्या वेळेला हा एक एक्साइट झाल्याच्या नंतर हा एक पेंडुलार या प्रकारचा सिलेंड्रिकल आणि इरेक्टाईल या प्रकारचा अवयव असतो. जेव्हा हा अवयव पेनिस हा इरेक्टाईल असतो त्यावेळेला स्पष्टरित्या यामध्ये 3 मसल्स आपल्याला अभ्यासायला मिळतात. ते 3 मसल्स पैकी पोस्टेरोलॅटरल मसल्स, याच्यामध्ये पोस्टेरोलॅटरल ही संकल्पना समजून घ्या विद्यार्थी मित्र. पोस्टेरोलॅटरल मी तुम्हाला वर्गामध्ये आपल्या क्लासमध्ये ही संकल्पना समजून सांगितली होती. अंटेरियर, पोस्टेरियर, डॉर्सल, व्हेंट्रल. डॉर्सल ही संकल्पना, व्हेंट्रल ही संकल्पना एकमेकांच्या विरोधी आहे. डॉर्सल साइड कोणत्या साइडला म्हणतो आपण? ज्या बाजूला पाठीचा कणा असेल त्या बाजूला आपण डॉर्सल साइड म्हणतो. त्याच्या विरोधी बाजूला व्हेंट्रल साइड म्हणतो. अंटेरियर ज्या बाजूला डोका असेल त्या बाजूला अंटेरियर म्हणतो. पोस्टेरियर त्याच्या विरोधी साइडला आपण पोस्टेरियर म्हणतो. आता इथं शब्द जोडलेले आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. पोस्टेरोलॅटरल, अंटेरियर म्हणजे डोक्याकडचा, पोस्टेरियर म्हणजे डोक्याच्या विरोधी साईडचा. इथं लॅटरल हा शब्द आलेला आहे म्हणजे डोक्याकडचा. इथं पोस्टेरोलॅटरल, पोस्टेरियर म्हणजे कोणतं? पायाकडचा. अंटेरियर म्हणजे डोक्याकडचा, पोस्टेरियर म्हणजे पायाकडचा. मात्र इथं लॅटरल ही संकल्पना, लॅटरल ही बाजू आली म्हणजे या दोन्ही साईडचा, ज्या साईड हाताकडच्या आहेत म्हणजे पाठीकडच्या नाही, पोटाकडच्या नाही, डोक्याकडच्या नाही, पायाकडच्या नाही, ह्या लॅटरल साईड आहेत. या लॅटरल मीन्स पोस्टेरोलॅटरल ऑफ द पेनिस. पेनिसच्या पोस्टेरोलॅटरल साइडला जो मसलचा भाग असतो त्या पोस्टेरोलॅटरल साइडच्या मसलच्या भागाला कॉर्पोरा कॅव्हर्नोसा हे स्पष्ट नाव दिले. व्हॉट इज दिस मसल्स? कॉर्पोरा कॅव्हर्नोसा इज
द पोस्टेरोलॅटरल पार्ट ऑफ द पेनिस. पेनिसचा जो पोस्टेरोलॅटरल पार्ट असतो म्हणजे पोस्टेरोलॅटरल मसल असतो विच इज क्लिअर कट ऑब्झर्व ऍट द टाइम ऑफ इरेक्टाईल पेनिस. जेव्हा पेनिसचं स्ट्रक्चर हे इरेक्टाईल असेल त्यावेळेला हा पोस्टेरोलॅटरल मसल हा स्पष्टपणे म्हणजे कार्पोरा कॅव्हर्नोसा नावाचा हा जो मसल आहे हा स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळेल. मीडियन म्हणजे मध्यभागी असणारा हा एक मसल असतो पेनिस मध्ये, हा मीडियनला असतो. 3 मसलच्या मधला हा मध्यभागी असणारा मसल्स. दीज मसल्स आर कॉल्ड ॲज द कॉर्पस स्पॉन्जिओसम. या मधल्या मसल्सला पेनिसच्या इरेक्टाईल अवस्थेमध्ये आपल्याला जो मिडलला मध्यभागी जो पाहायला मिळेल अशा स्वरूपाचा जो मसल असतो तो मसल्स कार्पस स्पॉन्जिओसम या नावाने ओळखला जातो. स्वेलिंग टिप ऑफ दिस पेनिस. पेनिसचा स्वेलिंग टिपचा जो पार्ट असतो, स्वेलिंग टिप मीन्स जनरली फुगीर भाग आणि जो टोकाला फुगीर भाग असतो तो टोकाचा फुगीर भाग त्याला आपण स्वेलिंग टिप असे म्हणतो. दे आर कॉल्ड द ग्लान्स पेनिस. ग्लान्स पेनिस असं संबोधलं जातं. हा ग्लान्स पेनिस हा स्वेलिंग टोकाला असतो आणि टोकाच्या पार्टला म्हणजे टोकाच्या त्या एंडला जो स्वेलिंगचा पार्ट असतो त्याला ग्लान्स पेनिस असं संबोधलं जातं. These glans penis are covered by the skin. ग्लान्स पेनिस हा स्किन न कव्हर केलेला असतो. तो कव्हर केलेल्या त्या स्किनला फोरस्किन असं संबोधतात किंवा दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज द प्रोप्यूस. त्याच स्किनला दुसरं नाव प्रोप्यूस या नावाने ओळखलं जातं. मात्र तो कव्हर केलेली स्किन ही फोरस्किन किंवा प्रोप्यूस ओनली कव्हर्ड द ग्लान्स पेनिस. ते ग्लान्स पेनिसच्या वरती कव्हर केलेला हा भाग असतो. These 3 muscles present in the penis. Posterolateral muscles are called corpora cavernosum. Median muscles carpus spongiosum and swelling tip of the penis muscles, they are the glans penis which is covered by the foreskin or prepuce. Listen, this is the one part of external genitalia. हा external genitalia चा एक भाग आहे. मात्र दुसरा भाग आहे स्क्रोटम. हा स्क्रोटम या एक्सटर्नल जेनायटेलिया मध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग which protect the testes. मेल टेस्टिस प्रोटेक्ट होणं अत्यंत गरजेचं आहे बिकॉज ऑफ वी नो व्हेरी वेल मेल गोनॅड इज द टेस्टिस अँड फिमेल गोनॅड इज द ओव्हरीज. मेल गोनॅड हा टेस्टिस असतो तर फिमेल गोनॅड ओव्हरीज असतात. 2 टेस्टिस मेल मध्ये तर 2 ओव्हरीज फिमेल मध्ये असतात. बोथ द टेस्टिस आर प्रोटेक्टेड बाय दिस स्क्रोटम. दोन्ही टेस्टिस हे या स्क्रोटमच्या माध्यमातून प्रोटेक्ट केले जातात किंवा स्क्रोटम सुरक्षा पुरवतो. ओनली कांट प्रोटेक्ट फ्रॉम द एक्सटर्नल इंजुरी, they protect from the temperature and cold condition also. यामध्ये या स्क्रोटमच्या माध्यमातून टेस्टिसचं नुसतं मेकॅनिकल इंजुरी पासून किंवा एक्सटर्नल इंजुरी पासून प्रोटेक्शन होत नाही तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे द प्रोटेक्शन फ्रॉम टेम्परेचर अँड कोल्ड कंडिशन. त्या टेस्टिसचं संरक्षण होणं अत्यंत गरजेचं असतं कारण टेस्टिस मध्ये जर्म सेल असतात. ते आपण याच्या अगोदरच्या डायग्राम मध्ये अभ्यासले. ट्रान्सफर सेक्शन ऑफ टेस्टिस अँड इलेज सेक्शन ऑफ टेस्टिस त्यामध्ये ज्या जर्म सेल असतात त्या जर्म सेल पासून स्पर्मची निर्मिती होते अँड सर्टोली सेल प्रोड्यूस द न्यूट्रिशन टू द स्पर्म. म्हणजे त्या सर्टोली सेल स्पर्मला न्यूट्रिशन पुरवतात. जर्म सेल स्पर्म निर्माण करतात. त्या सेल जर टेम्परेचर मध्ये आले किंवा त्यांना जर हाय टेम्परेचर मिळालं किंवा त्यांना हाय टेम्परेचर मध्ये आपण ट्रान्सफर केलं तर त्या सेल जगू शकत नाही. मीन्स दे कांट प्रोड्यूस द स्पर्म म्हणजे त्या स्पर्म प्रोड्यूस करू शकत नाही. आणि जर तसं झालं टेम्परेचर जर मेंटेन केलं गेलं नाही तर ते विल बी कन्व्हर्टेड टू द स्टराईल टेस्टिस. म्हणजे ज्या टेस्टिसचं टेम्परेचर मेंटेन केलं जाऊ शकत नाही त्या टेस्टिसचं स्टराईल म्हणजे स्टेरिलेशन म्हणजे स्टराईल ज्याला आपण वंध्यत्व म्हणतो वांझपणा असं संबोधतो त्या प्रकारचं रूपांतर होऊ शकतं. म्हणून स्क्रोटम इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट विच प्रोटेक्ट द टेस्टिस. इट इज नथिंग बट द लूज पाउच ऑफ द पिगमेंटेड स्किन. हा नेमका हे स्क्रोटम नेमकं काय असतं तर पिगमेंटेड स्किन असतं विच इज ऍज लाईक अ पाउच. पाउच प्रमाणे पाउच सारखं हे स्ट्रक्चर असतं आणि पाउच सारखं असणारं स्ट्रक्चर विच इज जनरली बॅक साइड टू द पेनिस. पेनिसच्या बॅक साइडला जनरली आपल्याला ते पाहायला मिळतं. पेनिसच्या बॅक साइडला हे स्क्रोटम सर्वसाधारण जनरली आपण त्यामध्ये बघतो. विच इज डिवाइडेड इनटू 2 पार्ट्स जे की 2 भागामध्ये विभाजित झालेले असतात. Loose pouch means pigmented skin is converted into 2 parts means left testis and right testis. Left testis and right testis या 2 टेस्टिस मध्ये त्याचं रूपांतर आपल्याला किंवा 2 टेस्टिसला प्रोटेक्ट करण्यासाठी या स्क्रोटमचं रूपांतर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं इन फोइटल टेस्टिस. आता सर्वसाधारण ही एक संकल्पना टेस्टिसच्या माध्यमातून या स्क्रोटमच्या बाबतीत ही फिटस मध्ये फोइटल म्हणजे काय
तर फिटस. फिटस म्हणजे तुम्हाला चांगलं माहिती आहे, आपण याविषयी चर्चा केली आहे. फिटस म्हणजे अर्भक, जे जन्मलेलं नाही किंवा नुकतंच जन्मलेलं आहे, ज्याला आपण चाइल्ड म्हणू शकत नाही. या प्रकारे या फिटस मध्ये, अर्भकामध्ये टेस्टिस जेव्हा असतात, त्या अर्भकाचे टेस्टिस ज्या वेळेला अर्भकामध्ये असतात त्यावेळेला ग्युबर्नॅक्युलम ही संकल्पना या स्क्रोटमच्या बाबतीत संबोधली जाते. म्हणजे टेस्टिसचं काम, या स्क्रोटमचं काम ग्युबर्नॅक्युलम करत असतं. कुणामध्ये? तर फिटस मध्ये. म्हणजे फिटस अर्भकामध्ये ज्या वेळेला हे स्क्रोटम असतं ते ग्युबर्नॅक्युलम या नावाने ओळखलं जातं. म्हणजेच त्याचं प्रोटेक्शन हे ग्युबर्नॅक्युलम करत असतं. विच इज अ फायब्रोमस्क्युलर प्रोटेक्टेड टू द टेस्टिस ऑफ फिटस ओनली, डू नॉट अ ह्युमन बीइंग. प्रौढ व्यक्तींच्या बाबतीत ही संकल्पना नाही, फक्त ही संकल्पना कोणाच्या बाबतीत आहे? फिटसच्या बाबतीत. दे आर कॉल्ड द ग्युबर्नॅक्युलम. ग्युबर्नॅक्युलम कुणामध्ये म्हणतात? तर हे अर्भकामध्ये ज्या वेळेला त्या टेस्टिसचं प्रोटेक्शन केलं जातं ते ग्युबर्नॅक्युलमच्या माध्यमातून, म्हणजेच या स्क्रोटमलाच ग्युबर्नॅक्युलम असं म्हटलं जातं. पण कुणामध्ये? फिटसमध्ये, अर्भकामध्ये. आता ही संकल्पना, टेस्टिस कॅन डिसेंड इन द फिटस आफ्टर 7 months ऑफ डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रियोलॉजी. मीन्स एम्ब्रियोलॉजीच्या 7व्या महिन्यामध्ये, एम्ब्रियोलॉजिकल डेव्हलपमेंट यू नो व्हेरी वेल, मी तुम्हाला या अगोदर ही संकल्पना सांगितलेली आहे. एम्ब्रियोलॉजिकल डेव्हलपमेंट मध्ये म्हणजेच त्या अर्भकाची डेव्हलपमेंट होत असताना ऍट अ 7 months म्हणजे 7व्या महिन्यामध्ये ज्या वेळेला माता गर्भवती असते, त्या गर्भवती मातेचा 7वा महिना जेव्हा सुरू असतो आणि जर त्या मातेच्या उदरामध्ये फिटस हे मेल्स असेल, अर्भक हे मेल्स असेल, तर त्या मेलचं टेस्टिस डिसेंड फ्रॉम द ॲब्डोमेन. तुम्हाला चांगलं माहिती आहे, हे सांगितलेलं आहे. टेस्टिसची निर्मिती ॲब्डोमेन मध्ये होते, डू नॉट फॉर्म इन द स्क्रोटम. स्क्रोटम मध्ये टेस्टिस निर्माण होत नाही. टेस्टिस निर्माण होत असताना ते ॲब्डोमिनल रिजन मध्ये निर्माण होतात आणि ते टेस्टिस ऍट द टाइम ऑफ 7 months ऑफ प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सीच्या 7व्या महिन्यामध्ये ते टेस्टिस डिसेंड फ्रॉम द ॲब्डोमेन टू द स्क्रोटम. म्हणजे ॲब्डोमेन मधून ते टेस्टिस स्क्रोटम मध्ये रिलीज होतात, डिसेंड होतात, म्हणजे सरकतात. आणि ते ज्या मार्गाने ॲब्डोमेन मधून टेस्टिस हे स्क्रोटम मध्ये ज्या मार्गाने किंवा ज्या वेन जातात त्या मार्गाला इंजुनियल कॅनल असं संबोधलं जातं किंवा त्याला इंजुनियल कॅनल असं म्हणतात. Inguinal canal is the way of descending the testis from abdomen to scrotum in the fetus. त्या अर्भकामध्ये या पद्धतीनं ते टेस्टिस डिसेंड होतात किंवा सरकतात. ते कुठे? स्क्रोटल शाखमध्ये. मात्र ज्या अर्भकामध्ये हे टेस्टिस डिसेंड होत नाही किंवा स्क्रोटल शाखमध्ये ते रिलीज होत नाहीत, त्या अर्भकामध्ये या ठिकाणी एक स्टेरिलिटी, ज्याला आपण वंध्यत्व असं म्हणतो, वंध्यत्व हे फेल्युअर ऑफ टेस्टिस डिसेंट इन द स्क्रोटम इज कॉल्ड क्रिप्टॉर्चिडम. क्रिप्टॉर्चिडिझम, हे क्रिप्टॉर्चिडिझम इज नथिंग बट द स्टेरिलिटी. हे क्रिप्टॉर्चिडिझम ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना म्हणजे स्टेरिलिटी म्हणजे वंध्यत्व. त्या बालकामध्ये वंध्यत्व म्हणजे वांझपणा, बालपणापासून किंवा जन्मजात वंध्यत्व त्या बालकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बिकॉज ऑफ टेस्टिस कांट डिसेंड फ्रॉम द ॲब्डोमेन टू स्क्रोटम. या ॲब्डोमेन पासून स्क्रोटम पर्यंत ते टेस्टिस डिसेंड झालेले नसतात, म्हणून त्यांची डेव्हलपमेंट सुद्धा होत नाही. दे कांट फॉर्म द स्पर्म. ते स्पर्म तयार करू शकत नाही. त्याचं कारण काय असेल तर ते ॲब्डोमेन मध्येच राहत असते. मग ॲब्डोमेन मध्ये राहिले किंवा स्क्रोटम मध्ये राहिले तर काय फरक पडतो? त्यांनी स्पर्म तर निर्माण करायला पाहिजे, पण तसं होत नाही. बॉडी टेम्परेचर आणि स्क्रोटमचं टेम्परेचर याच्यामध्ये जवळपास 2 ते 4 डिग्री सेल्सिअसचा हा फरक असतो, जो मेंटेन केला जातो. कुणाकडून? तर स्क्रोटम कडून. जो त्या अर्भकामध्ये किंवा त्या हे क्रिप्टॉर्टिझम ज्या बालकामध्ये घडून आले किंवा ज्याच्यामध्ये टेस्टिस डिसेंड झालेले नाही, अशा बालकामध्ये ते टेम्परेचर मेंटेन केलं जाऊ शकत नाही आणि म्हणून ते टेस्टिस स्पर्म रिलीज करू शकत नाही. म्हणजे स्पर्मची निर्मितीच ते करू शकत नाही. टेम्परेचर मेंटेन करू शकत नसल्यामुळे स्पर्म निर्माण होत नाही आणि स्पर्म निर्माण होत नाहीत म्हणूनच त्या बालकामध्ये वंध्यत्व, बांझपणा आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून इट मेंटेन्स द टेम्परेचर बिलो 2 to 3 डिग्री सेल्सिअस लोअर दॅन द बॉडी टेम्परेचर. म्हणजेच हे स्क्रोटम आपल्या शरीराचं तापमान यापेक्षा स्क्रोटमचं तापमान हे 2 ते 3 डिग्री सेल्सिअस मेंटेन करतं, म्हणजे लो करतं, कमी मेंटेन करतं आणि म्हणूनच त्यामध्ये स्पर्मची निर्मिती होऊ शकते. आणि या पद्धतीनं हे 2 जनाइलियम, पेनिस अँड स्क्रोटम. पेनिस इज युजफुल फॉर द कॉपुलेशन ओनली अँड ऑल्सो ऍट द टाइम ऑफ युरिनेशन. युरिनेशनच्या वेळेला युरेथ्राच्या वाटे युरिन रिलीज करणं आणि कॉप्युलेशनच्या वेळेला सेमेन सिक्रेशन करणं, हे 2 काम पेनिसच्या माध्यमातून म्हणजे युरेथ्राच्या माध्यमातून केले जातात.
penis and scrotum is the external genitalia of human male reproductive system. Here male reproductive system is completed. इथं एक मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा भाग कंप्लीट होतो. मात्र मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये स्पर्म फॉर्मेशन मीन्स स्पर्मची निर्मिती कशी होते, स्पर्मॅटोजेनेसिस हा भाग बाकी आहे. त्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पूर्ण बाकी आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम नंतर ज्याला आपण मेन्स्ट्रुअल सायकल, हा मेन्स्ट्रुअल सायकलचा पूर्ण सायकल 4 फेज असतात. त्या 4 फेजचा अभ्यास आपला बाकी आहे. या नंतरच्या लेक्चर मध्ये आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला सुरुवात करूया. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची डायग्राम हे थेरॉटिकल पार्ट रायटिंग झाल्याच्या नंतर तुम्ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम असं टायटल टाकून त्यावरती फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची आपल्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेली डायग्राम पूर्णपणे कंप्लीट करायची आणि त्याच्यावरती नॉमेनक्लेचर द्यायचे. बुक्स मध्ये नॉमेनक्लेचर दिलेले नाही, नंबरिंग दिलेली आहे. ते तुमचं होमवर्क आहे. ते होमवर्क कंप्लीट करायचं. यू कॅन सेंड ऑन द व्हॉट्सअप. आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ते सेंड करायचंय, ते पाहायचंय. ती पूर्ण डायग्राम फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची बघायची, पूर्ण नॉमेनक्लेचर काढायचे आणि ती नंतर सेंड करायची. सर्व विद्यार्थ्यांना स्पीकिंग सूचित करण्यात येते. ओके, थँक्यू.